छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची सोन्यासारखी डोलणारी ही पिकं एका रात्रीत आडवी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये आहे आणि या ठिकाणी ज्वारीचं हे पीक आहे। संपूर्ण पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे। खरं तर मोत्याचा दाना असं ह्या ज्वारीच्या दाण्यांना बोललं जातं। मात्र एका रात्रीत शेतकऱ्याचं हे सोन्यासारखं पीक होत्याचं नव्हतं झालं। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीचे हे ज्वारी आहे, ज्वारीचे दाणे आहे आणि हे दाणे आता जमिनीला लागले, त्यामुळे कुठेतरी हे दाणे काळे पडायला लागलेत। आता ऊन जरी पडलं, पाऊस जरी थांबला तरी हे काळे पडलेले दाणे पुन्हा चांगले होणार नाही। त्यामुळे याचा बाजारभाव जो आहे किंवा खाण्यासाठी देखील आता हे त्या प्रमाणात चालणार नाही, त्याचा भाव देखील पडेल। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की पूर्ण शेत जे आहे हे ज्वारीचं शेत आहे आणि कशा पद्धतीचे हे ज्वारीचे संपूर्ण पीक जे आहे ते जमीनदोस्त या ठिकाणी झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फक्त ज्वारीच नव्हे, बाजरी, गहू, हरभरा, मका हे पिकं मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात आणि कुठे गारपीट झाली असल्यामुळे, गारपीट वादळी वारा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर मागील आठवड्यापासूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे, पाऊस तर काही ठिकाणी गारपीट देखील होते। त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं हे नुकसान लवकरात लवकर कसं पंचनामे करता येईल आणि कसे त्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी आता सरकारला पावलं उचलणं गरजेचे आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।